आपण वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो। आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत, अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ। ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ। लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट, खुशखबरी सर्वांसाठी आलेली आहे। तुम्ही याची आतुरतेने वाट पाहत होतात, ती गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। लाडकी बहीण योजना ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटी तुम्हाला भेटणार आहेत। महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की देखील करा। त्याचबरोबर पुढील येणाऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून देखील ठेवा। तर बघा, थोड्याच वेळापूर्वीची ही न्यूज आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे जे राहिलेले पैसे आहेत ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भरलेले अर्ज देखील ग्राह्य धरले जाणार आहेत। सप्टेंबरमध्ये देखील अर्ज जे भरलेले त्याचे देखील पैसे तुम्हाला लगेच याच महिन्यामध्ये भेटणार आहेत। त्यासोबत त्यांनी मोठी घोषणा देखील केलेली आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढे आम्ही बंद होऊ देणार नाही, पुढे कायमस्वरूपी ही योजना चालू देखील राहणार आहे असं सांगितलंय। आणि लाडकी बहीण योजनेसाठी जे ऑगस्ट सप्टेंबरचे या ठिकाणी पैसे असणार आहेत तुम्हाला महिन्याच्या शेवटी दिले जाणार आहेत असं थोड्याच वेळापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती जी आहे सांगितली आहे। सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत 2 महिन्याचे तुम्हाला आता पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत। बघा, ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना महिन्याच्या शेवटी देऊ अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आणि लाडकी बहीण योजना बंद देखील होऊ देणार नाही असं देखील त्यांनी सांगितलंय। संपूर्ण तरतूद जी पण एका वर्षाची असती या योजनेसाठी ती अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे अशी देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, आता तुमचे काही जणांचे जुलैचे देखील पैसे राहिलेले आहेत, अजून कुणाला एक हप्ताही भेटलेला नाही, ते देखील पैसे याच तिसऱ्या हप्त्यामध्ये येऊ शकतात। तुमचं डीबीटी वगैरे सर्व क्लिअर असेल तर तुमचे पैसे देखील राहिलेल्या बहिणींचे ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता भेटलेला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नाही म्हणून, भेटलेला नाही म्हणून, कारण की सर्वांना ही माहिती समजायला पाहिजे। त्यासोबत ज्यांना भेटलेले 3-3 हजार रुपये आता ठीक आहे, त्यांचे जे पैसे असणार आहेत त्यांना आता 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचा हा तिसरा हप्ता भेटणार आहे। आणि ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही, जसं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे तर तुमचे ऑगस्ट आणि जुलै, आता ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे तर 31 ऑगस्ट पूर्वी तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जुलैचे पैसे भेटणार आहेत, तसा GR मध्ये उल्लेखच आहे ठीक आहे। त्याच्यामुळे त्यांनी जुलैचा उल्लेख केलेला नाही, फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबरचा उल्लेख केलेला आहे। तर 31 ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला जुलैचे पैसे भेटणार होते, ते तर ऑटोमॅटिक भेटतील। तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3 महिन्याचे तुमचे ज्यांचे पैसे एकही हप्ता आलेले नाही त्यांचे राहिलेले आहेत त्या सर्वांचे एकत्रित देखील पैसे भेटू शकतात। आता डिटेलमध्ये तर सर्व त्यांनी सांगितलं नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी की बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे आम्ही या ठिकाणी सप्टेंबरच्या शेवटी देऊ, म्हणजे 30 तारखेच्या अगोदर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे भेटून जातील ठीक आहे। आता बघा, सोमवारपासून 23 तारखेपासून तुमचे या ठिकाणी जवळपास 27 तारखेपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात। ही मी कशावरून सांगतोय, कारण की आता बघा रविवार आहे, त्यानंतर सोमवारी या ठिकाणी बँका चालू होतील, त्याच्यानंतर 27 तारखेला 28 तारखेला शनिवार असणार आहे, 29 तारखेला रविवार असणार आहे, 2 दिवस बँका बंद असतील आणि 30 तारखेला देखील या ठिकाणी बँका चालू होतील। परंतु 23 ते 27 तारीख आपण आता वाट पाहायची आहे, त्या दिवसात पैसे तुमचे येऊ शकतात, कारण की त्यांनी स्वतः सांगितलंय की आम्ही महिन्याच्या शेवटी हे पैसे तुम्हाला खात्यात टाकणार आहोत। आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी जो कार्यक्रम होता त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की चेकवरती साईन केले गेलेले जवळपास 4,000 कोटीपेक्षा जास्त मोठा असा चेक जो आहे त्याची साईन करून तो महिला व बालविकास विभागाकडे दिला गेलेला आहे। म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे, तुमचे पैसे आता या ठिकाणी महिन्याच्या शेवटी जे आहेत राहिलेल्या बहिणींचे भेटून जातील, ज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरचा समावेश असणार आहे। तर ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना आता काळजी करायची गरज नाही। या ठिकाणी ही न्यूज देखील आपण अधिकृत पाहू शकता आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिली ती आपण पाहिलेली देखील असेल। त्यामध्ये त्यांनी सांगितले स्वतः की योजना बंद होणार नाही आणि ह्याचे पैसे जे आहेत आम्ही महिन्याच्या शेवटी देणार आहोत। तर जास्त दिवस राहिलेले नाहीत, आता एवढे दिवस तुम्ही प्रतीक्षा केलेली, तर अजून या ठिकाणी हे पुढचे सोमवारचा हा पुढचा आठवडा जो आहे अजून तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करायची, मात्र तुमचे पैसे या ठिकाणी येऊन जातील। तर ही महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला दिलेली आहे। याच्यामधली अजून छोट्यातली छोटी अपडेट, मोठ्यातली मोठी अपडेट जशी पण येईल तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।